उदगीर शहरातील नांदेड नाका परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 चोरट्यांना उदगीर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही महिन्यातच छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे। या कारवाईमुळे परिसरात नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या तत्पर तपासाचे कौतुक होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार उदगीर शहरातील नांदेड नाका परिसरात राहणाऱ्या संध्या राणी जळकोटे यांच्या घरात 27 जानेवारी रोजी चोरी झाली होती। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। चोरट्याने फिर्यादीच्या घरात चोरी करून सोन्याचे दागिने लंपास केले होते। तर या घटनेनंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला होता। दोन्ही चोरटे एका चोरीच्या प्रकरणामध्ये संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात होते। तर उदगीर ग्रामीण पोलिसांनी चंद्रकांत अंकुश माने राहणार पिंपरी चिंचवड पुणे, तर राम उर्फ राम जाने लक्ष्मण क्षीरसागर राहणार कळंब धाराशिव यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता उदगीर येथील घरफोडी केल्याचे त्यांनी कबूल केले। तर पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी चोरीतील 15 ग्रॅम सोने बार्शी येथील सराफ सुमित दीपक बागडे यांना विकल्याची कबुलीही त्यांनी दिली। तर त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास करत 15 ग्रॅम सोने जप्त करण्यात यश मिळवले आहे। तर या प्रकरणात उदगीर ग्रामीण पोलिसांनी जलद गतीने तपास करत आरोपींना अटक करून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। तर पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून चोरीतील उर्वरित मुद्देमाल आणि इतर संबंधित बाबींचा शोध घेतला जात आहे। तर सदर कारवाई पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे, पोलीस उपनिरीक्षक भिकू देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राम बनसोडे, नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार, राजकुमार देवडे, गजानन डफळे यांनी केले आहे।